विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 जी ती कंप्लीट करून घेतलेली आहे। त्यात आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नव्हते त्यांना आपण रिड्यूस करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिड्यूस केलं आणि त्यानंतर आपण त्याला सिम्प्लिफाय करून सॉल्व केलेला आहे। या शेवटच्या व्हिडिओमध्ये हा जो आपण आज व्हिडिओ लेक्चर घेतो आहोत, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या या चॅप्टरचा जो आहे तो एंड होणार आहे। यानंतर आपण प्रॉब्लेम सेट जो आपल्याला दिलेला आहे पूर्ण चॅप्टर संपल्यानंतरचा, त्यातले काही असे एक्झाम्पल्स घेणार आहोत। असे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा असे काही क्वेश्चन्स आहेत जे क्वेश्चन्स थोडे टफ वाटू शकतात तुम्हाला, असे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आता आपण सुरुवात करणार आहोत ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे थोडक्यात वर्ड प्रॉब्लेम्स। म्हणजे या इक्वेशन्स आपण जे सॉल्व केलेत किंवा जे इक्वेशन्स आपले बनलेले आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स, ते तयार वर्ड प्रॉब्लेमच्या साहाय्याने तयार करायचे। म्हणजे अल्जेब्रिक फॉर्ममध्ये वर्ड प्रॉब्लेम आणायचा आणि मग ते आपल्या नेहमीच्या मेथडने सॉल्व करायचे, हे आपल्याला या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघायचं आहे। सुरुवातीला आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 चं फर्स्ट क्वेश्चन। टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर। आता इथे स्मॉलर आणि ग्रेटर नंबरचा उल्लेख आलेला आहे। अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स। म्हणजे यावरून आपल्याला जे पण आपण सुरुवातीला व्हेरिएबल मानतो, ॲप्लिकेशन किंवा वर्ड प्रॉब्लेम्समध्ये आपण ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे की आपण कशाबद्दल मांडणार आहोत आणि काय मांडणार आहोत। तर सुरुवातीला इथे फाइंड द नंबर्स म्हणजे नंबर्सबद्दल आपल्याला व्हेरिएबल मानायचं आहे आणि या ठिकाणी टू व्हेरिएबल आपल्याला मानणं गरजेचं आहे। का टू व्हेरिएबल मानतो आहोत आपण, हे या ठिकाणी तुम्हाला दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत। जर कंडिशन्स ज्या प्रकारचे आहेत त्या स्वरूपात आपल्याला त्यांचं जे आहे ते मानावं लागतं की व्हेरिएबल एक्स किंवा वाय किंवा दोघी व्हेरिएबल एका वेळी मानू शकतो आपण। तर इथे दोघी व्हेरिएबल मानणं गरजेचं आहे, कारण कंडिशन्स दोन दिलेले आहेत, एका इक्वेशनवरती याचं सोल्युशन निघणार नाही। म्हणून आपण सुरुवातीला काय करणार आहोत, लेट द रिक्वायर्ड नंबर्स बी एक्स अँड वाय। बट यात एक कंडिशन आहे, व्हेअर एक कुठला तरी नंबर आपल्याला ठरवायला लागणार की कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे। त्यात कारण दिलं इथे स्मॉलर अँड ग्रेटर म्हटलंय, म्हणून आपण काय करूयात, एक्स इज ग्रेटर दॅन वाय असं मानूयात। आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, आपली पहिली कंडिशन काय बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय कंडिशन दिली आहे, पहिली कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन द टू नंबर्स डिफर बाय, म्हणजे दोघींमधला डिफरन्स जो आहे, ऑफकोर्स मोठा नंबर आधी येईल, इक्वल टू डिफर दिलाय तुम्हाला 3। म्हणजे यावरून आपण y ची व्हॅल्यू जी ती लिहू शकतो, y इज इक्वल टू एक्स मायनस 3। से दिस फर्स्ट इक्वेशन हे आपल्याला कामी येणार आहे। y तिकडे पाठवलाय, 3 इकडे पाठवलाय म्हणून निगेटिव्ह झालाय। नेक्स्ट पुढे काय बघा, आणखी कंडिशन दिली, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, म्हणजे ग्रेटर नंबर आपला x आहे, फ्रॉम सेकंड कंडिशन। सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा, सेकंड कंडिशन थ्राइस द ग्रेटर नंबर, सॉरी त्याच्या आधी दिलंय बघा सम दिले ट्वाइस द स्मॉलर नंबर, म्हणजे स्मॉलर नंबर जो आहे त्याचा ट्वाइस, म्हणजे स्मॉलर आपण y मांडलेला होता त्याचा ट्वाइस घ्यायचा आहे, ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर। ग्रेटर नंबर आपण x मानलाय त्याचा थ्राइस घ्यायचा आहे आणि या दोघांची सम करायची असं म्हटलंय। इक्वल टू ती दिलेली आहे सम 19, म्हणून इक्वल टू येईल 19। झाले दोन इक्वेशन्स तयार। आता हे सेकंड इक्वेशन मध्ये जे आहे ते आपण जी फर्स्ट इक्वेशनला सिम्प्लिफाय करून y ची व्हॅल्यू काढलेली आहे ती यात सबस्टिट्यूट करायची आहे। प्लेस y इक्वल टू एक्स मायनस 3 इन इक्वेशन सेकंड। इक्वेशन सेकंड मध्ये प्लेस केल्यावरती काय होईल बघा, 3x प्लस 2 मल्टिप्लाय बाय y आपण काढलाय x मायनस 3, तो त्या ठिकाणी फक्त सबस्टिट्यूट करायचा आहे, इक्वल टू 19। याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर मिळत आहे 3x प्लस 2 मल्टिप्लाय बाय x 2x, 2 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 6 इज इक्वल टू 19। ब्रॅकेटच्या आत फक्त मी 2 ने मल्टिप्लाय केलाय। 3x आणि 2x हे एकाच व्हेरिएबल मध्ये आहेत, कंबाइनिंग केल्यानंतर 5x, हा 6 तिकडे पाठवला तर तो प्लस होईल। सो 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 झाले 25, x इज इक्वल टू 25, हा इकडे त्यांना डिवाइड होईल 5, x इज इक्वल टू काय येईल 5। आता x निघालाय, y निघणं सोपं आहे, ती इक्वेशन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे। म्हणजे प्लेस x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट। इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकल्यावरती काय होईल बघा, y इज इक्वल टू x मीन्स 5 मायनस 3, सो y इज इक्वल टू 2। दोघी आपल्याला मिळालेले आहेत। फायनली एक आन्सर तुम्हाला लिहायला लागणार लास्टला, देअरफॉर
द रिक्वायर्ड numbers are 5 and 2. मित्रांनो लक्षात ठेवा, ही शेवटची ओळ फार महत्त्वाची असते, हिला अर्धा मार्क्स असतो. कुठल्याही वर्ड प्रॉब्लेमच्या लास्टला तुम्हाला ते लिहायला लागणार की ते तुम्हाला जे काढायला लावलेलं आहे त्या स्वरूपात तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते द्यायला लागतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग. एक प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेला आहे, ज्यात म्हटलंय आय एम रेक्टँगल. हा रेक्टँगल दिलाय, त्याची साईड दिलेली आहे बघा, ही लेंथ दिली आहे आणि ब्रीथ दिलेली आहे. आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, आणि म्हटलंय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे तुमच्याशी रेक्टँगल बोलतोय आणि तो सांगतोय एक्स अँड वायच्या व्हॅल्यू आणि शिवाय माझं पेरिमीटर आणि एरिया पण काढायचा आहे. दिलेल्या स्वरूपानुसार आपल्याला एवढं तर कळतंय की हे जर रेक्टँगल आहे तर ऑपोजिट साईड ह्या इक्वल असतात रेक्टँगलच्या. ही साधी प्रॉपर्टी जॉमेट्रीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जॉमेट्री आणि अल्जेब्रा यांचं एकत्रीकरण याच्यामध्ये दिसतंय. तर त्या प्रॉपर्टीनुसार अपोजिट अँगल जर त्याचे इक्वल असतात, द ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल, सो दॅट्स वाय आपण म्हणू शकतो देअरफॉर 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. हे आपल्याला म्हणता येईल. आता या सगळ्या टर्म्स तिकडे पाठवूयात तर काय होईल बघा, 4x - y - 2x + y. हा 8 त्याच जागेवरती ठेवला आहे. मी फक्त ह्या दोन टर्म तिकडे पाठवल्या, म्हणजे 4x - y - 2x आणि हा प्लस हा सुद्धा y सुद्धा मायनस होईल -y आणि हा 8 त्याच जागेवरती आहे. सिम्प्लिफाय करूयात. 4x - 2x आणि हा -2y होईल इज इक्वल टू 8. सगळ्या टर्म्स पाहत असाल तर 2 चा भाग जातोय, डिवाइड होणार आहे 2 ने, म्हणून आपण काय करणार, डिवाइड बोथ द साइड बाय 2 ने डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होईल, इथे येईल फक्त x मायनस इथे पण फक्त राहील y. आणि 2 ने जर 8 ला डिवाइड केलं 2 4 आर 8, त्यामुळे इथे 4 येईल. हे इक्वेशनला आपण आणखी या स्वरूपात लिहून घेऊयात, आपल्या कामी येणार आहे. सो y इज इक्वल टू, याला तिकडे पाठवा, y तिकडे पाठवला, 4 इकडे पाठवला तर x - 4 होईल. से दिस इक्वेशन फर्स्ट. आता आणखी एक कंडिशन दिसते, जर या ठिकाणी असं दिसतंय की जर ऑपोजिट साइड ही लेंथ इक्वल आहे तर ही पण इक्वल आहे, म्हणजे काय इथे 2y इज इक्वल टू x + 4. आणि आता ही टर्म जर तिकडे पाठवली किंवा आपण डायरेक्ट जरी वापर केला, इथे y ची टर्म याच्यात टाकून दिली तरी पण आपल्याला सिम्प्लिफाय करून मिळणार आहे. से दिस इक्वेशन सेकंड. आता हे दोघी इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. प्लेस y = x - 4 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मध्ये पुट करूयात तर काय होईल इथे बघा, 2 × x - 4 इज इक्वल टू x + 4. याला 2 ने मध्ये मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर 2x, 2 4 आर 8 इज इक्वल टू x + 4. हा x इकडे आणा, 2x - x 8 तिकडे पाठवा, 4 + 8 तो प्लस होईल. हा इथे x इज इक्वल टू 4 + 8 12 होईल. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळून गेली आहे. x मिळाला, आता y मिळवायचा आहे तर आपण ही व्हॅल्यू कुठे प्लेस करणार, प्लेस x इक्वल टू 12 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केल्यावरती y इज इक्वल टू, इथे काय येईल 12 - 4 म्हणजेच y तुम्हाला मिळतोय 12 - 4 8. इथे y देखील मिळाला आहे. एकदा का x आणि y मिळाला आपल्याला. आता रेक्टँगलच्या साइड्स काढून घेऊयात. आता रेक्टँगलची साइड काढायची असेल तर फर्स्ट जी आहे ती आपण लेंथ काढूयात. लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, एक लेंथ आहे 4x - y, 4 × x आपण काढला आहे 12 आणि y आपण काढला आहे 8. तर हे 48 - 8 केल्यावर तुम्हाला डायरेक्टली इथे लेंथ मिळते आहे 40. लेंथ 40 मिळून गेलेली आहे. आणि याच प्रकारे तुम्हाला ब्रीथ पण काढायची आहे. ब्रीथ इक्वल टू काय इथे 2y किंवा x + 4 काही वापरा तरी चालेल. x + 4, x काय आपण काढलेला 12 + 4 केलं तुम्हाला हे काय मिळतं आहे 16. हे तुम्हाला ब्रीथ मिळते आहे. आणि आपल्याला त्यांनी दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. एक, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय आहे फॉर्म्युला, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा 2 × l + b. 2 × l म्हणजेच लेंथ 40 प्लस ब्रीथ काय आहे आपली 16. आणि या दोघांची जर आपण बेरीज केली ती काय येईल
56 मल्टिप्लाय बाय 2 आणि हे तुम्हाला मिळतं आहे 112. हे काय मिळालं? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. त्यानंतर आपल्याला एरिया फाइंड करायचा. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ मिळाली आपल्याला 40, ब्रीथ मिळाली 16 आणि हा मिळाला तुम्हाला 16 4 आर 64 आणि हे स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला या दोघी व्हॅल्यूज मिळतात, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आणि एरिया ऑफ रेक्टँगल. क्वेश्चन नंबर 3. द सम ऑफ द फादर्स एज and the twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. First आपण एक काम करूयात की let the present age of father be x years and that of son be y years. फर्स्ट आपण व्हेरिएबल मानून घेऊयात. कशाबद्दल मानायचं? जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्याच्याबद्दल आपण व्हेरिएबल मानून घेतो आधी. आता एक एक कंडिशन बघूयात. फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय बघा. फर्स्ट कंडिशन इज सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. जे सम घ्यायची आहे कोणाची? फादर्स एज आहे एक्स आणि पुढे म्हटलंय अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणजे मुलाच्या वयाच्या दुप्पट. या दोघांची सम 70 दिलेली आहे. तर इथे एक्स इज इक्वल टू काय? मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर एक्स इज इक्वल टू 70 मायनस 2y. से दिस इक्वेशन फर्स्ट. हे आपल्या कामी येणार आहे. नंतर सेकंड कंडिशन बघा. फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय दिली आहे पहा. इफ वी डबल द एज ऑफ फादर. फादरच्या एजची जर आपण डबल केली, डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट इन टू द एज ऑफ हिज सन, आणि ती जर आपण त्याच्या सनच्या एज मध्ये ऍड केली तर आपल्याला आन्सर मिळत आहे 95. हे आपलं सेकंड इक्वेशन तयार झालं. आपण आता यात जी आहे ही एक्सची जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर काय होईल बघा. प्लेस x इज इक्वल टू 70 मायनस 2y इन इक्वेशन सेकंड. ते काय मग 2 इंटू 70 मायनस 2y प्लस y इज इक्वल टू 95. 70 मल्टिप्लाय बाय 2 केलं इथे ते काय 140 मायनस 4y 2 ने मल्टिप्लाय केलं प्लस y इज इक्वल टू 95 मायनस 4y आणि हा मायनस 3y. हा 95 मायनस 140 मायनस 3y इज इक्वल टू 95 मायनस 140 केल्यावर आपल्याला मिळतं मायनस 45. सो y इज इक्वल टू मायनस 45. हा इकडे डिवाइड झाला, डिवाइड बाय मायनस 3. मायनस मायनसचं डिव्हिजन जी आहे ती प्लस होईल. सो y इज इक्वल टू 3 1 जार 3 आणि 3 5 जार 15. तुम्हाला y इज इक्वल टू मिळत आहे 15. आता ही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो फर्स्ट मध्ये. देअरफॉर प्लेस y इक्वल टू 15 इन इक्वेशन फर्स्ट. व्हॉट विल यू गेट? वी विल गेट x इज इक्वल टू 70 मायनस 2 इंटू 15. y च्या जागेवरती आपल्याला 15 ठेवायचं आहे. 70 मायनस 15 इंटू 230 इज इक्वल टू 40. सो द व्हॅल्यू ऑफ x इज 40. आता आपल्याला x आणि y दोघी मिळाले, ते आपल्याला लिहायला लागणार वर्ड मध्ये. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 years and that of the son is, आपण सनचं म्हणजेच y काढली व्हॅल्यू 15 years. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 4. द डिनॉमिनेटर ऑफ अ फंक्शन इज 4 more than the twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator
हे सेंटेन्स पूर्ण झालं नाही. पुढे इथे असं म्हटलंय, इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6 देन असं येते डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता फर्स्ट आपण काय करूयात, लेट x बी द न्यूमरेटर अँड y बी द डिनॉमिनेटर. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला हवं असलेलं जे काही असेल आन्सर ते x/y या स्वरूपामध्ये असणार आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, फ्रॉम फर्स्ट कंडिशन डायरेक्ट दिलेली आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, व्हॉट इज द कंडिशन? फ्रॉम फर्स्ट कंडिशन, condition is that the denominator of a function is 4 more than twice its numerator. बघा, denominator आपण कोणाला मानलाय, y is इक्वल टू साइन इथे is इक्वल टू मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचा ट्वाइस करायचा आहे आणि त्याच्यापेक्षा 4 ने जास्त आहे, मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर असं म्हटलेलं आहे. म्हणून ही पहिली कंडिशन तयार झाली. से दिस इक्वेशन फर्स्ट. सेकंड कंडिशन कशी बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय की इथे बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. 6 ने वाढवायचे, कमी करायचे, रिड्यूस करायचे आहेत. तर रिड्यूस करताना काय करायला लागणार आपल्याला, आपला जो डिनॉमिनेटर आहे बिकम्स म्हटलंय, डिनॉमिनेटर म्हटलंय ना, म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो आपण y मानलाय, त्याला 6 ने रिड्यूस केलं तर तो y-6 होईल. आणि न्यूमरेटरला जर आपण रिड्यूस केलं तर तो x-6 होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा 12 टाइम्स आहे, म्हणजे 12 टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या 12 टाइम्स हा डिनॉमिनेटर आहे, म्हणून इथे इक्वल टू साइन आली आहे. बस याला सिम्प्लिफाय केलं की आपला आन्सर येत आहे. सो y-6 इज इक्वल टू 12x-72. 12 6 आर 72. याला सिम्प्लिफाय करूयात तर इथे काय होईल बघा, हा y इक्वल टू हा -6 तिकडे पाठवला प्लस होईल. सो इक्वल टू 12x-72 प्लस 6 होईल. हा 12x -66 -72 प्लस 6 आणि हे आपल्याला इक्वेशन मिळालंय सेकंड. दोघी इक्वेशन बघा, y यांच्या दोघींमध्ये इक्वेशन y दिसतंय, y इज इक्वल टू. सो आपण डायरेक्ट म्हणू शकतो देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एक गोष्ट क्लिअर आहे की दोघींची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, म्हणून राइट हँड साइड जी ती इक्वल असेल. 12x-66 इज इक्वल टू 2x प्लस 4. आता हा 2x इकडे आणा, तो मायनस होईल. 12x मायनस 2x हा तिकडे पाठवा, प्लस होईल 4 प्लस 66. 12 - 2 10x इज इक्वल टू 70. हा 10 तिकडे डिवाइड होईल 70/10. सो x इज इक्वल टू 0 0 गेट कॅन्सल, x इक्वल टू 7. आता ही व्हॅल्यू आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये जर पुट केली, म्हणजेच प्लेस x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. जर इक्वेशन फर्स्ट मध्ये व्हॅल्यू आपण पुट केली तर काय होईल बघा, 2 इन द प्लेस ऑफ x रिप्लेस 7 प्लस 4 y इज इक्वल टू. सो y इज इक्वल टू 2 7 आर 14 प्लस 4. सो y इज इक्वल टू 14 प्लस 4 इज 18. x आणि y दोघी निघालेत, म्हणजे देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज, फ्रॅक्शन कसा असेल, आपण म्हटलंय की x/y म्हणजे 7/18 हा आपल्याला हवा असलेला फ्रॅक्शन आहे. क्वेश्चन नंबर 5. 2 types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A, 100 boxes of type B are loaded in the truck, it weight 10 tons. 10 tons त्याचं वेट होणार आहे, म्हणजे फुल लोडेड होत आहे. बट when 260 boxes type A and are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. हे fully loaded म्हणजे 10 tons त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी आहे, थोडं ते लोड होणार आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, लेट वेट ऑफ टाइप A बॉक्स B x किलोग्रॅम अँड दॅट ऑफ टाइप B बॉक्स B y किलोग्रॅम. हिअर हे टन मध्ये दिलेलं आहे, बट वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू द किलोग्रॅम. सो 10 tons is equal to 10,000 kilogram.
बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन अतिशय सोपं आहे बघा. फर्स्ट कंडिशनवरून डायरेक्ट इक्वेशन मिळतं आहे. कसं इक्वेशन मिळेल, या ठिकाणी 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए बॉक्स, ए साठी आपण एक्स मानलाय आणि बी साठी आपण वाय मानलाय, म्हणून इथे प्लस 100 वाय इज इक्वल टू, आणि ते 10 टन्सने फुल होतोय म्हणजेच 10,000 किलोग्रॅमने होणार आहे. याला आपण जर डिव्हाइड केलं, बघायला कशाचा भाग जातोय, 0 0 तर कॅन्सल होईलच डायरेक्टली. डिवाइड बोथ द साइड बाय 0 0 कॅन्सल केला, इथे 15 म्हणजे 10 ने डिव्हाइड केलं, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. परत भाग जातोय बघा, 5चा भाग जातोय. अगेन डिवाइड बाय म्हणजे 50 ने पूर्ण भाग गेला असता, डायरेक्ट 15 झाले. 5 3 जार x 15 प्लस 3x प्लस 5 2 जार 10, आणि इथे 5 ने भाग गेला तर 500 नाही सॉरी 200. से दिस इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट सेकंड कंडिशन बघा. फ्रॉम सेकंड कंडिशन काय आहे, 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी यांचं सुद्धा फुल्ली लोडेड होत आहे. फुल्ली लोडेड होण्याचा अर्थ होतोय की ते 10 टन्स आहे, म्हणजेच 10,000 किलोग्रॅम आहे. 40y इज इक्वल टू 10,000. अगेन याला भाग जातोय, परत 0चा जातोच आहे आणि वरून 50चा पण जातोय का बघा, नाही 50चा जात नाहीये, 20चा जातोय. आपण 20 ने डिवाइड करूया त्याला. 40 ने जातोय का बघा, 40 ने पण जातोय का, नाही 40 ने जात नाहीये. मग याला फक्त 20 ने भाग जाईल. डिवाइड बोथ द साइड बाय 20. इथे काय येईल मग 13x प्लस इथे काय येईल 2y इक्वल टू, इथे भाग दिला तर काय येईल, 0 0 कॅन्सल झाला आणि हे 500. से दिस इक्वेशन सेकंड. आता हे दोघी इक्वेशन्स मध्ये एक गोष्ट दिसते की इथे वायचा कोइफिशियंट इथे पण आणि इथे पण सारखा आहे आणि साइन ऑपोजिट नाहीये, इक्वल आहे. त्यामुळे आपण काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड मधून सबस्ट्रॅक्ट केलं तर 13x प्लस 2y इज इक्वल टू 500, आणि इथे हा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. सबस्ट्रॅक्ट करतोय म्हणून मायनस मायनस येईल, 13 मायनस 3 10x, हा कॅन्सल होईल आणि इथे हे मायनस केलं तर येईल 300. सो x इज इक्वल टू 300 अपॉन 10, म्हणजेच x तुम्हाला मिळतोय 30. यावरून आपण ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली, x इज इक्वल टू 30 इन एनी वन इक्वेशन ऑफ फ्रॉम 1 और 2, इथे काय मग 3 मल्टीप्लाय बाय 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 3 जार 9, सो दिस इज 90 प्लस 2y. 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. सो 2y इज इक्वल टू 200, हा तिकडे पाठवला मायनस होईल. सो y इज इक्वल टू 200 मायनस 90, 110 डिवाइड बाय 2, हा 2 तिकडे डिवाइड झाला. सो y इक्वल टू 55. 110 डिवाइड बाय 2 केल्यानंतर x आणि y दोघी मिळाले, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय मिळाला, देअरफॉर द वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज 30 किलोग्राम and that of type B is 55 kilogram. This is our final answer. Next and last, question number 6. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus. ह्या एकूण प्रवासामध्ये तो काही प्रवास बसने करतोय अँड सम बाय एरोप्लेन, आणि काही प्रवास तो एरोप्लेनने करतोय. बस ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर हवर. बस जी आहे ती 60 किलोमीटर पर हवर या वेगाने चालते. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर हवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. आणि तो पूर्ण प्रवास होण्याकरता त्याला जवळजवळ 5 तास लागत आहेत.
सगळ्यात पहिली गोष्ट, हे आधी दिलेलं डिस्टन्स दिसतंय की एकूण डिस्टन्स जे ते 1900 किलोमीटरचं आहे आणि इथे टाइम दिला आहे ते पूर्ण डिस्टन्स कव्हर करण्याचा आणि दोघींचा स्पीड वेगवेगळा आहे, बस आणि एरोप्लेन दोघींचा. तर आपल्याला सुरुवातीला काय करायला लागणार इथे आधी, तर आपण डिस्टन्स मानून घेऊयात. लेट x किलोमीटर बी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय bus and y kilometer be the distance traveled by aeroplane. आता या दोघींचा जे प्रवास आहे तो दोघींचा मिळून प्रवास होतोय 1900 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ फ्रॉम फर्स्ट कंडिशन ते एकूण डिस्टन्स जे आहे म्हणजे x बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि y एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे दोघी मिळून 1900 किलोमीटरचा प्रवास त्यांचा होतोय. याला आपण व्यवस्थित लिहून घ्या. देअरफॉर y इज इक्वल टू 1900 मायनस x. से दिस इक्वेशन फर्स्ट, हे आपल्या कामी येणार आहे. नेक्स्ट पुढची कंडिशन जी दिसते बघा, त्या कंडिशनच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे, वी नो दॅट टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. याची आपल्याला गरज आहे, कारण पुढची कंडिशन जी दिली आहे ती वेगळ्या कंडिशन मध्ये दिलेली आहे. तर इथे सुरुवातीला डिस्टन्स दिलेलं होतं, आता मात्र टाइम दिलेला आहे. म्हणून आपल्याला दोघींचं कॉम्बिनेशन करून स्पीड दिलाय आणि टाइम दिलाय, म्हणून आपल्याला टाइम मध्ये त्याला संपूर्ण कन्वर्ट करणं गरजेचं आहे. सो जो 60 किलोमीटरचा प्रवास करताय कोण, बाय बस म्हणजेच तो x हे डिस्टन्स 60 किलोमीटर प्रति वेगाने तयार करतोय, म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम. आणि एरोप्लेनने जो आहे तो बाय एरोप्लेन 700 किलोमीटर पर हवरने करतोय, म्हणजे इथे येईल y अपॉन 700 किलोमीटर म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम. कारण हे डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं आहे आणि हे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलेलं आहे. तर दोघींचा हा रेशो याकरता घेतलाय कारण डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपला फॉर्म्युला आहे. आणि हे दोघी टाइम मध्ये कन्वर्ट झाले. आता हा पण वेळ आहे, हा पण वेळ आहे, दोघी टाइम आहेत आणि त्याला टोटल वेळ लागतोय 5 तास, 5 hours. जर 5 तासाचा वेळ लागतोय त्याला, तर आपल्याला ह्या प्रकारचं इक्वेशन त्या ठिकाणी मिळलं. तर हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. काय कसं सिम्प्लिफाय होऊ शकतं बघा, याला दोघींच्या एलसीएम ने जर डिवाइड केलं, दोघींचा एलसीएम तो येतोय मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 2100. याच्याने मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा, x अपॉन 60 मल्टिप्लाय बाय 2100 प्लस y अपॉन 700 मल्टिप्लाय बाय 2100 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 2100. याला सिम्प्लिफाय करत 0 0 गेट कॅन्सल्ड. 6 ने जर डिवाइड केलं तर काय येईल बघा, इथे 6 3 18 आणि किती उरले 6 5 30. त्यानंतर प्लस इथे 0 0 0 0 गेट कॅन्सल, 7 3 21 इज इक्वल टू 5 5 1 5 5 2 10,500. हे आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळत आहे. आता इथे आपल्याकडे y ची व्हॅल्यू आपण जी ऑलरेडी काढलेली होती फर्स्ट इक्वेशन ती याच्यात पुट करून देऊयात, म्हणजे सोपं होऊन जाईल. बघा, पुट y इज इक्वल टू 1900 मायनस x इन इक्वेशन सेकंड. काय होईल बघा, हा 35x प्लस 3 मल्टिप्लाय बाय व्हॉट इज y इज 1900 मायनस x इज इक्वल टू 10,500. याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हा 35x प्लस मध्ये मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळत आहे 57 0 0 मायनस x मायनस 3x 3 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 10,500. त्यानंतर 35 आणि हा मायनस 3 केला तर इथे 32x येईल. हा 57 त्या साईडला पाठवून देऊयात, तर तो मायनस होईल. 10,500 मायनस 57 0 0 म्हणजे 5,700. यात 105 0 0 तर गेले, नंतर 105 मायनस 57 आपल्याला करायचं आहे. 15 मायनस 7 8 आणि 10 मायनस
48 म्हणजे हा तुम्हाला मिळतोय 48 आणि एक 0. 32x म्हणजे x इज इक्वल टू 480 डिवाइड बाय 32 आणि या 32चा पूर्ण भाग जातोय. याला डिवाइड केल्यावरती मिळतंय बघा 150. x इज इक्वल टू 150 आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. फक्त बसचं आपल्याला आन्सर काढायचं आहे म्हणून देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, याने जे ट्रॅव्हल केलेलं आहे विशालने ते बस इज 150 किलोमीटरचं डिस्टन्स जे आहे ते तो बसने ट्रॅव्हल्स करणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हे आपले जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल जे आहे ते 1.5 जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा जो आपण व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत त्यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या पूर्ण 1.5 पर्यंत जेवढे पण एक्झाम्पल झालेले आहेत, जेवढे टॉपिक झालेले आहेत त्यावर आधारित आपला प्रॉब्लेम सेट आहे. त्या प्रॉब्लेम सेटमधले असे काही आपण क्वेश्चन्स घेणार आहोत जे क्वेश्चन्स थोडे दिसायला टफ दिसत आहेत. असे क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ आणि या ठिकाणी आपण आज थांबूयात.